नमस्कार सर. आपण इथे कृषकमध्ये आलेलो आहोत. मी जैन इरिगेशनमधून कैलाश. हे तुम्ही बघू शकता, इथे आपण सोलार ग्रीन हाऊस इन्स्टॉल केलेलं आहे. सोलार ग्रीन हाऊसमध्ये नेमकं जे आहे, आपण सोलार एनर्जी प्लस क्रॉप प्रोडक्शन घेऊ शकतो. याच्यामध्ये आम्ही क्लायमेट कंट्रोल ग्रीन हाऊसचा वापर केलेला आहे आणि वर्टिकल ग्रोईंग गटर्स वापरलेले आहेत, हायड्रोपोनिक गटर्स. तर याच्यामध्ये आपलं जे आहे यील्ड वाढेल, सोबतच आपल्याला सोलार एनर्जीचे पण बेनिफिट मिळतील. याच्यामध्ये आपल्याला हाय व्हॅल्यू क्रॉप घ्यावे लागतील, जेणेकरून आपला कॉस्ट बेनिफिट रेशो मेंटेन राहील. आणि याच्यामध्ये आम्ही जवळपास जवळजवळ 24 पॅनल वापरलेले आहेत आणि एका पॅनलची जे वॅटेज आहे ते 540 वॅटेज आहे. टोटल आपलं जे जनरेशन होतं आहे ते 12.96 किलोवॅट एवढं जनरेशन होतं आहे. आणि जे काही एक्सेस युनिट्स असतात जनरेट झालेले, ते आपल्याला सरप्लस म्हणजे ह्या महिन्यात वापरले नाही गेले तर पुढच्या महिन्यात आपल्याला मिळतात ते. आणि कंटिन्युएशनमध्ये जर विचार केला ऑन एन ॲव्हरेज, तर आपले जे काही सिस्टम्स लावलेले आहेत, जसं फॅन अँड पॅड कूलिंग सिस्टम, पंप लावलेले आहेत वेगवेगळ्या सिस्टीम्स करता, जसं फॉगिंग सिस्टम, ड्रिप इरिगेशन सिस्टम्स याच्याकरता, आणि आपण ग्रोईंग गटर्स लावलेले आहेत त्याच्याकरता. ही जी एनर्जी आहे, ही एनर्जी सोलार पॅनलमधून जी उत्पन्न होणारी जी ऊर्जा आहे त्याच्यातून भागवली जाते. तर अशा प्रकारे हे सोलार ग्रीन हाऊस आहे. हे 400 स्क्वेअर मीटरचं क्षेत्र आहे आणि याला 36 लाख रुपये खर्च आलेला आहे. अनुदान सबसिडी जी आहे ती जी आहे ग्रीन हाऊसवर असते. आणि ग्रीन हाऊसचं कसं आहे, क्लायमेट कंट्रोल याच्यावर वेगळी आणि जे नॅचरल व्हेंटिलेशन असतात त्याच्यावर वेगळी. म्हणजे माहिती घ्यायची असेल तर कॉल करू शकतो. तुम्ही मला संपर्क करू शकता 94 23 77 43 80. कैलास दंडारे, जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड, जळगाव. धन्यवाद.